आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। माहूर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची 3 लाख रुपये किमतीची दागिन्यांची बॅग हरवली होती आणि ही बॅग माहूर येथील सायकल भाड्यानं देऊन कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या रोशन खान मेहमूद खान यांना सापडली। ती बॅग माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केली। दरम्यान कराड यांच्या हस्ते यावेळी भाविकाला पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्यांच्या स्वाधीन ती बॅग करण्यात आली आहे। त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या रोशन भाईंना पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हृदय सत्कार केला। दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये लाखो भाविक भक्त हे शुद्ध अंतःकरणानं आई श्री रेणुका मातेला साडी चोळीनं तिची ओटी भरतात, विडा महानैवेद्य अर्पण करून दर्शन घेण्यासाठी गडावरती येत असतात। त्यांच्या जवळ महिलांच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तू देखील ते सोबत घेऊन येत असतात। तसेच मंठा जिल्हा जालना येथील भाविक योगेश किशोरराव दाशिळकर हे 21 ऑक्टोबर रोजी सहकुटुंब मातेच्या दर्शनासाठी गडावरती आले होते। यावेळी आपली रक्कम दागदागिने असलेली बॅग ते विसरले। सदर बॅग ही शहरामधील मुस्लिम समाजाच्या सायकल टॅक्सी चालक रोशन भैया यांना सापडली। त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ती बॅग पोलीस ठाणे या ठिकाणी आणून पोलिसांच्या स्वाधीन केली आहे। बॅग परत केल्याबद्दल रोशन भैया आणि पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे भाविकांनी आभार मानले। पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी रोशन भैया यांना 27 ऑक्टोबर रोजी माहूर पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्यांचा हृदय सत्कार केला आहे आणि माहूरकरांनी गडावरती येणाऱ्या भाविकांसोबत व्यवस्थितपणे वागावं असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। तर या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्ने बोईनवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल गजानन जाधव, बालाजी राठोड तसेच पवन राऊत, पोलीस नाईक प्रकाश गेडाम, नगरसेवक प्रतिनिधी निसार कुरेशी, विजय आमले, सरफराज दोसानी, राज ठाकूर, इलियास बावानी, फिरोज पठाण, मजहर शेख, रशीद खान, हमीद खान, सलमान खान, खुशाल मेहता, अब्दुल भाई, एजाज भाई यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। दिवाळीच्या सुट्ट्या असल्या कारणाने बऱ्याचशा भाविकांचा ओढ ही रेणुका माता मंदिर या ठिकाणी दर्शनाकरता येण्यासाठीचे ओढ आहे आणि या दरम्यान बरेचसे भाविक आहेत। तसं जर बघितलं तर आपण सुट्ट्या जशा चालू झाल्या तसं दररोज 70 ते 80 हजार ते जास्तीत जास्त 1-1.5 लाखापर्यंत भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। त्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या सोयीसाठी आम्ही त्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त दिलेला आहे। त्याच पद्धतीनं दिनांक 25/10/2025 रोजी जे भाविक आहेत जालन्याचे योगेश धानोरकर यांची जे 3.5 लाख रुपयाची दागिन्यांची व 10,000 रुपये कॅश याची बॅग जी आहे ते रोशन सायकल मार्ट या ठिकाणी राहिलेली होती। रोशन सायकल मार्टचे जे चालक आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रामाणिकपणा दाखवलेला आहे। क्वचितच आपल्याला सध्याच्या युगामध्ये असा प्रामाणिकपणा पाहायला मिळतो। त्या प्रामाणिकपणाच्या बद्दल त्यांनी जी बॅग त्या ठिकाणी भाविकाला परत दिलेली आहे त्याबद्दल माहूर पोलीस स्टेशनच्या वतीनं आम्ही त्यांचा आज रोजी सत्कार केलेला आहे। अशाच पद्धतीनं सर्व माहूरकरांना या ठिकाणी आव्हान असेल, जर कोणी भाविक आलेला आहे आणि तो जर कोणत्या त्रासात असेल किंवा मग त्याला काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तत्काळ आमच्याकडे त्यांनी कळवावे आणि त्यांचं निराकरण करण्याचा योग्य तो प्रयत्न करू। धन्यवाद। यहाँ पे बैग हम आने दुकान खोलने से पहले रखे वाली थी। हम आकर दुकान खोले और हमारे एजेंट के बाजू में थे, उन्होंने देखे और मतलब रोशन में बैग किसकी रह गई यहाँ पे। मैंने बोला भाई ठीक है, हम पता लगाएंगे कि तो यात्रा करूँगी नहीं यहाँ पे रखे वाली आए वाली तो भूल के। तो हमने हमारे निसार भाई कुरैशी नगर सेवक माहौर के उनके हाथ से हमने पुलिस स्टेशन में इत्तला दिलाई और वहाँ से पुलिस वाले एक साहब आए और बैग बोले कि यहाँ पे रहने दो, कोई आया तो दो, नहीं तो हम आ जाएंगे। इसके बाद में 4-5 घंटे के बाद बैग संभाल के रखने के बाद उन्होंने बोले भाई पुलिस स्टेशन में कंप्लेंट करने गए तो फिर पुलिस वाले आए और यहाँ पे उनको चेक करके उसमें के उनके सोने के जो पहनते हैं गले में वो और कुछ पैसे थे, पैसे उन्होंने यहाँ के चेक करके सब जगह समाधानी करके लेके चले गए। मजहर शेख, C24 तास, नांदेड।